राम राम मित्रांनो. मग काय झाली ती दुपारची मधली सुट्टी, केलं जेवण. मग काय कार्तिक चाललेला आमचा मित्र पळून एफझेडवरती. एफझेड तर लयच पळत होती, पण काय गेटवर सोडलं नाही. मग काय थोड्या वेळाने सोडलं. मग आलो आम्ही कार्यक्रमाला आल्यावर आमच्या वर्गातली पोरे बघा कशी बसलेत, टाकामाका बघत इकडं तिकडं काय दिसतंय कुठं. मग काय एक दोन जण बघतच नव्हती इकडं. मग मागचा मित्र तर लय लाजत होता, ते काय डोळं झाकलं कसं बघा. मग काय आलो आम्ही रक्त काढायला. आज काय आमचं प्रॅक्टिकल होतं, ब्लड ग्रुप चेक करायचं. मग काय ह्याने रक्त काढलं, पण रक्त जास्तच असल्यामुळं काय निघतच नव्हतं. मग निघलं रक्त. मग द्यायचं होतं 10 ड्रॉप ABD. मग दिला Aचा तर ड्रॉप. कसं तर निघलं तेवढंच रक्त. Bच्या ड्रॉपला काय कमी आलं रक्त अजून. मग डबल ड्रॉप दिला तरीच कमी दिसत होतं. आणि Dच्या ड्रॉपला मग काय जास्तच पडेल असं वाटलं आम्हाला, पण काय पडलं नाही लय, तरीच काढलं मित्रांनी. मग काय Dच्या ड्रॉपला जास्त आलं. मग काय अँटीसिरा ए टाकल्यावर मग काय पिवळ्या भरणीतला अँटीसिरा B टाकावा म्हणलं. मग काय लवकर उघडला नाही. मग काय उघडलं लवकरच शिरा, आणि मग काय टाकला बेबीन टाकल्यावर मग काय टाकायचा होता D. मग घेतला सुयोगने D अँटीसिरा. मग काय टाकला D अँटीसिरा टाकला बरोबर D. मग काय मिक्स करायचं होतं. मित्राने काय मग गेला टेबलवर आणि केलं काय मिक्स केल्यावर कसं असं दिसत होतं. या मित्राचं मग काय B पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप निघालं आणि सुयोग दाखवत होता. मग ही बघितलं B पॉझिटिव्हला मग काय पहिलं निगेटिव्ह येतं आणि दुसरं D पॉझिटिव्ह येतं. मग काय B पॉझिटिव्ह होतं. मग आलतो काय स्टँडवर कॅम्पसच्या बाहेर. मग काय पोचलो कवठे महाकाळमध्ये रूमच्याकडे चाललेलो. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.